हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघता VRS ब्लॉग्स. आज ॲक्च्युली 14 दिवस आहे नांदेडचा. सकाळच्या वाजले 9 आणि फायनल डे आज झालं आपलं नांदेडमधली कामं. आज एक 2 विजिट करायचं आणि इथनं गलटी मारायची. आता काय करतो, चेकआउट करतो, बॅग इथंच ठेवतो कारण नांदेडमधनं ट्रॅव्हल्स आहे डायरेक्ट सातारा. तिथले बरे ट्रॅव्हल्स मिळाले बरं का, शर्मा ट्रॅव्हल्स. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो, कुणाला जर लागले असेल ना नांदेड लातूर वगैरे ह्या साईडला येतात सातारामधनं तर बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान ट्रॅव्हल्स आहे. फर्स्ट आल्या आपण ब्रेकफास्ट करून घेतो. सेमच आहे कालचेच आयटम आहे, फक्त आज आलू पराठा ॲड करून घेतला आहे. ब्रेकफास्ट करू आणि लवकर कलटे मारू, लांब जायचं. चल बिल्डिंग क्वालिटी. तर आज ना माझा प्लॅन आहे 2 विजिट करायला. तर पहिल्यांदा तर मी जाणार आहे सोनपेठ म्हणून गाव आहे एक लोहाच्या साईडला, तिकडे शुगर फॅक्टरी आहे, तिकडे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जाणार आहे इकडं भोकरदन म्हणून एक गाव आहे, तिकडे जायचं मला. कसं बघितलं ना नांदेडचं बस स्टेशन, नांदेड जिल्हा आहे, आपलं बस स्टँड आहे, छोटंसं बस स्टँड आहे. सगळ्याची एवढी गर्दी आहे 10 वाजता, पण तरी गाणी घाण सगळे पाणी इकडं तिकडं. नॉट गुड. कंधार गाडी आली, मी आता कंधार गाडीत जातो. गाडीत काय जातो, नांदेडचं बस स्टँड आहे ना, इथं आहे छोटं एवढंसं बस स्टँड आहे, छोटंसं. आणि एवढे घाणी घाण आहे, पाणी काय कुठं सगळं वेस्ट वॉटर सगळं असं मेन रोडला, मेन म्हणजे प्लॅटफॉर्मवर सगळं पाणी येतं आहे. आणि मराठवाड्यातलं एक काय म्हणतं एक महत्त्वाचं ठिकाण आहे बरं का नांदेड. असं पण नाही की छोटं मोठं गाव आहे. काल मी याच रोडनं आलो ना, त्या मी आहे ना आता पोचले सोनखेडला. आता या सरळ रोडने गेलं ना, हा रोड जातो लातूरला. आपल्याला जे या साईडला शिवडीला जायचं, शिवडीला एक कारखाना आहे, त्या कारखान्यावर जायचं. तर आपण आता सरळ जाऊ आणि उजव्या साईडला कुठं गाड्या भेटतात तिकडं जाऊ, रिक्षा भेटेल आपल्याला कुठं तिकडं जाऊ. बघा हा हायवे डायरेक्ट लातूरला. तर मी आहे ना आता चाललो आहे शिवडीला. इथं सोनपेठमध्ये लय भारी आहे, इथं रॅपिडो असल्यासारखे. मी रॅपिडो गेले, पेड टॅक्सी, 2 व्हीलर टॅक्सी. आता इथं डायरेक्ट मला का ह्याला कारखान्यावर सोडते. भारी आहे म्हणे, काय एवढी गाडीची वाट बघत असताच्या. आणि काका बरीच वर्ष झालं करतं का हो काका? मी जवळजवळ मला आठवते 15 वर्ष. आता पोचलो मी कारखान्यावर. आता काय करतो, आज जातो मीटिंग करतो पहिल्यांदा आणि पटकन माघार येतो, कारण परत दुसऱ्या मीटिंगला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या काकांना फोन करून बोलून घेतो परत एकदा. चलो, इथं जास्त वेळ ब्लॉक करत नाही तर परत ओरडत बसतात. पहिली मीटिंग झाली बघा, इन टाईम 12:15 आलेत. सॉरी 11:15 झाली. पहिली मीटिंग संपली, पण चांगली झाली मीटिंग. कन्सर्न पर्सन भेटले मला चांगले. आणि कसं असं बघा, शुगरमध्ये मी काम करतो ना, म्हणजे कुठला पण एक स्ट्रीम बिझनेस असतो तर एक फील्ड हे इंडस्ट्रीमध्ये त्या टाईपची माणसं इकडं तिकडे झालेले असतात. म्हणजे आता इथं जे मला लोक भेटले ना, ह्याच लोकांना मी 2 वर्षापूर्वी दुसऱ्या कारखान्यात भेटलेलो. म्हणजे मला सांगायचं आहे की इंडस्ट्रीमध्ये तुमचं जर नाव चांगलं असेल तर काम मिळतं ना, कारण काय हीच लोक इकडं तिकडे करत असतात. त्यामुळं रेप्युटेशन जपणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपलं नाव चांगलं ठेवणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. चलो, बरं झालं त्यांना आपलं लकीली आपला त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स आपल्याबद्दल चांगला आहे. आपण खूप चांगलं काम केलं आहे. ते आधी जिथं होते त्या कारखान्यात. आता काय आपले ते रॅपिडोवाल्या काकांना फोन केला आहे, ते येतो म्हणले 15-20 मिनटात. म्हणजे इथनं डायरेक्ट सोनपेठ आणि मग तिथनं दुसरा कारखाना. आपल्याला 3 विजिट तरी करायचे. 2 तर माझं प्लॅनिंग आहे, होईलच 2, पण अजून एक झाली तर जरा बरं होईल. वेल अँड गुड. खूप बेकार गरम होते तर माझं सगळं 10 दुसरे त्याच्यावर पाऊस येणार आहे. आणि असंच ते बघा, कधी जायला लवकर गाडी मिळाली असं वाटलं की लवकर पोचते, 2 कामं होतील. की आता एका ठिकाणी लवकर आलेलो असतो तर तिथनं बाहेर निघायला वेळ लागतो. गाडी निघाली एकदा 12:30 वाजता, 1 वाजेपर्यंत खरं नांदेडमध्ये पोहोचायला पाहिजे होतं. आता मला गाडी मिळाली इथं सोनखेडवर, तर बॅक टू नांदेडवरून आता दुसरीकडे व्हिजिटला जायचं आणि त्याच्यानंतर मग लंच करतो. गाडीत केवढी गर्दी नाही बरं, नॉर्मल थोडीशी गर्दी आहे. 20-25 मिनटं उभं राहायला लागेल, चालतंय होतं.
आत्ता इथं मला उभं राहून बघितलं, काका म्हणले दोघंच बसलेले. काका म्हणले बस खाली काय होत नाही, एका सीटवर ते जण ॲडजस्ट करतो. तर ते जरा मला त्यांचे एक्सपिरियन्स सांगत होते कालचे. जरा ऐका काका बोला. हॅलो, बोला. समाजावर प्रेम करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. कालचं सांगा, काल इन्सिडेंट तुमचा. आता तुम्ही सांगितलं मी चाललो ना, मी सोलापूर चाललो होतो गाणगापूरपर्यंत. त्यावेळेस एक लेडीज होती, लहानशी एक चिमुकलं बाळ होतं. मी सांगितलं ताई बस माय, तिथपर्यंत आपण सोलापूरपर्यंत आपण घेऊन गेलो. त्या तर एकमेका सहाय्य करू, याच्यासाठी जीवन आहे, त्रास देण्यासाठी जीवन नाही. काल माझ्या सोनखड्यावरनं इकडे आलो मी, रेल्वे स्टेशनला उतरलो आणि तिथनं मी आता आलो आहे पिंपळगावला. आता दुसऱ्या विजिटला. ॲक्च्युली काय आलं, मला जरा रिस्की जरा आहे असं वाटते विजिट. आता 2:30 वाजलेत आणि 6:30ची गाडी आहे साताराची ट्रॅव्हल्स. त्यामुळे जरा अवघड वाटतं. जर 3 वाजेपर्यंत जर भेटलं आपल्याला तर ठीक. कारखाना तर 3 वाजेपर्यंत जर आपण कारखान्यावर पोचलो तरच इथनं निघायचं, नाहीतर इथं डायरेक्ट हॉटेल होतं, बॅग कलेक्ट करून डायरेक्ट कळते मला बघू. मग अशी मी जिथं पिंपळगाव पाटील थांबलो ना, तिथनं गाडी मला मिळाली देगावपर्यंत. आणि आपल्याकडे पण एक देगाव आहे साताऱ्यात, इकडं पण एक देगाव आहे. आणि मग देगावपासून कारखान्यापर्यंत काहीच नाही, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतर असेल. मग तर काहीच भेटलं ना, मग म्हटलं मी चलो चालत जाऊ, लिफ्ट मागत बसण्यापेक्षा चालत जाऊ. रिक्षावाले बी येत नाही जाऊ ह्या साईडला. म्हणजे आता हा कारखाना आहे ना, जवळजवळ मला वाटते खूप जुना कारखाना आहे, 30-35 वर्षापूर्वीच आहे. तरी पण इथे एवढ्याशी वर्दळ 30-35 काही जास्त असेल, 40-50 तरी असेल सहकारी कारखाना. फक्त एक भारी गोष्ट झाली की आपलं जे 3चं टार्गेट होतं, 3 वाजेपर्यंत इथं पोचायचं, तर ॲक्च्युली 2:45 पोचलो आहे मी इथं. आता 1 तासभर थांबून गाडबेड घेऊन इथनं 4 वाजता इथनं गलटी मारायची, म्हणजे 5:30पर्यंत नांदेडला पोचू. आणि मग आवरून 6:30पर्यंत ट्रॅव्हल्स आपल्याला मिळेल, है ना. जेवण लंच स्किप करून टाकलं आहे, जेवायला बरं थांबलं असतं तर 1 तास गेला असता. तेव्हा आधी मीटिंग करू आणि सगळ्या शेवटी मग जेवायला थांबूयात. चलो, कारखाना आला आहे बघा, इथं दिसतो कारखाना. 200 मीटरवर कारखाना आहे, ऑफिस आहे. आता मीटिंग करू आणि मग तुम्हाला अपडेट देतो कशी काय मीटिंग झाली, काय झालं. याला आत्ता आहे ना, मी व्लॉग करत होतो, 10 मिनटं मी असं बडबडतो आणि नंतर माझं लक्षात आलं की मी रेकॉर्डिंगचं बटनच ऑन केलं नाही. काय झालं रे, मला लय रिटर्न भूक लागली आणि पाऊस लय बरोबर आला, बरोबर टायमिंगला जायच्या टायमिंगला आला. मीटिंग बघितलं का मी 3:30पर्यंत आवडलं, 4चं टायमिंग होतं, 3:30ला सगळं क्लोज करून टाकलं आणि पावसानं बरोबर जायच्या टायमिंगला सगळी हे केली. आता काय झालं, इथनं भिजत जाणं जरा अवघड आहे, कारण बॅगेत लॅपटॉप आहे. मागच्या वेळेस भिजला, ते पुण्यात बघितलं कशी स्कीम झाली. आता वाट बघतो जरा का दुसरी कुठे ट्रक बी घेते का. आणि ते नव्हतं, पाऊस लागायला लय जोरात आला, 10 मिनटच पडला. आता कमी झालं बघा, परत गरम व्हायला लागले, लय जोरात पाऊस आला, भिजून टाकलं. शूज बी तर काय अन्याय, शूजला तर शूजवर लय अन्याय उचलला माझा, सगळा भिजत असतो सारखा. भूक लागली राहू, त्यामुळे मी काय पण बडबडतो. अभी मेरे को भूक लगी है जोर से. छत्रीचा उपयोग झाला पण शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासाला छत्रीचा उपयोग झाला. गाड्या 2 व्हीलर आल्या, पाऊस कमी आला तशा सगळ्या 2 व्हीलर्स आलेत. आता एखाद्या आपल्याला पण बघू काय भेटली की आपण पण कल्टी मारतो. चलो, ओके, एक नंबर. आता जरा पोट भरल्यामुळे जरा बरं वाटतं, लय बेकार अवस्था झाली. आता काय करतो, इथनं जातो हॉटेलवर, कपडे चेंज करतो, जरा भिजले थोडे आणि मग थोडा वेळ तरी टाईमपास करतो. आणि 6:30 म्हणजे पोचोपर्यंत वाटते 4-4:30 वाजलेत ना, 6:30पर्यंत इन टाईम आहे आपण बरं का. एक नंबर परफॉर्मन्स आहे. आणि ही आपली दिस इज द एंड ऑफ टूर, विषय संपलेला आहे आपला टूरचा. नांदेड टूर इथं संपलेलं आहे, परत एकदा यायला लागेल, बघू द्या. आणि ते काय माहिती आहे, आता तुम्ही म्हणाले हॉटेल कसले साधं हॉटेल आहे, या साईडला आहे ना, म्हणजे मी बघितलं तर हॉटेलचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ना सगळे असेच आहेत, पत्र्याचे हॉटेल साधे. आपल्याकडे कसं एकदम प्रॉपर हॉटेल असतं तसं नाही. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं, बीडमध्ये तर मगानं वगैरे पाणी पितो. आला बघितलं नाही, इकडे पूर्णपणे कोरड आहे. माझ्या तिकडे किती पाऊस पडला, तर यायला 10 मिनटं पाऊस पडला, सगळं भिजून गेला मला, सगळे कॅटलॉग भिजले. इकडे पूर्ण कोरड आहे. चलो जाऊयात रेल्वे स्टेशनच्या तिकडे आणि तिथनं हॉटेलवर, तिथनं मग कल्टी.
मगाशी हॉटेलमध्ये आलो, सगळं आवरलं, फ्रेश झालो. जरा म्हणलं थोडंसं रेस्ट करावं, मोबाईल चार्ज केले आणि आता 6:30ची गाडी तर आता निघावं म्हणलं. ऑटो केली. आता डायरेक्ट कावटा नाक्याला त्यांचं ऑफिस आहे शर्मा ट्रॅव्हल्सचं, तिथून डायरेक्ट सातारा. तो आलं आपलं शर्मा ट्रॅव्हल्स ऑफिसची पत्रा दिसते तिथं. जास्त गेलो नाही का. आता मी येत होतो ना, तर तिथं मी एक लय भारी स्कूल बघितलं, बिग बियर हक स्कूल, तसं नाव आहे ना, बिग बियर हक स्कूल. याला आमच्याच नाही तर आमच्याकडे शाळांची नावं होती, नूतन विद्या मंदिर, आनंद इंग्लिश स्कूल, नेव इंग्लिश स्कूल, भवानी विद्या मंदिर. आता नावं पण कशी व्हायला लागलीत, बिग बियर हक स्कूल. स्टँडर्ड नाव आहे एकदम, इंग्लिश नाव, इंग्लिश स्टँडर्ड आहे, इंग्लिश नाव. चलो ये भी सही आहे. पाऊस आता इथे येते मग अशी माझी टिंब हे केलं, लय झालं, ताप झालं माझं मला. याला शर्मा ट्रॅव्हल्स मोठी आहे कंपनीवर का, मोठा सेटअप आहे यांचं. गाडी वापरी ती ऑरेंज आणि रेड कलर, ती आपली गाडी सातारा. बराच ट्रॅव्हल्स आहे, शेडवूड लय मोठं आहे, मजबूत सेटअप आहे, मजबूत. ही आपली बस सेमच आहे बस ती, आणि ही आपली सीट L11. आता इथं निवांत झोपायचं आणि डायरेक्ट उद्या सकाळीच सुटायचं. चलो नांदेडची टूर संपली, आता ट्रॅव्हल्स पण निघाली, चांगली झाली टूर. 4 दिवस कसे गेले काय कळलं नाही. अजून फक्त काय जरा 1-2 हे झालं असतं तर बरं झालं असतं, विजिट झालं असतं. टोटल 1, 2, 3 आणि 3, 6, 9 विजिट झाले टोटल. अजून 1-2-3 झालं असतं तर बरं वाटलं असतं, पण ठीक आहे, हे पण ठीक आहे, 9 पण ठीक आहे. आज जरा चांगलीच पळापळ केली. चलो सी यू फिर नांदेड, बाय बाय, सी यू सून, जल्दी मिलेंगे. आता ना बरोबर 10:30 झाले आणि गाडी लातूरच्या पुढं आली, त्या उजनी म्हणून आहे, उजनीच्या तिथे थांबली गाडी. जेवायला थांबल्यानंतर जेवण करायचं आणि 6पर्यंत पोहोचू. ठीक आहे, चांगलं आहे, व्यवस्थित इन टाईम चालली गाडी. मला आधी वाटलं की लेट होईल, थोडं थांबलेली अर्धा तास तिथं नांदेडमध्ये निघताना, बट ठीक आहे, पोचतो आम्ही. जेवण तरी करून घेऊ पाहिजे. चल गाडीराव बरोबर टायमिंगला पोचली, 5:45 झाले आणि बॉम्बे रेस्टॉरंटला पोचले. सो दिस इज इट. आता ही नांदेड टूर आपली संपली आहे. आता मला वाटतं पुढच्या आठवड्यात मी जाईन इथं बीडला जायला लागणार आहे. बीडला ते काम राहिलेलं आहे, ते गणूला बोलवतो आणि कल्टी मारते. चलो सी यू. ब्लॉग आता इथे संपवतो. बाय.